नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या माध्यमातून निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यानं पक्षाला आव्हान देत 15 बंडखोर अपक्ष उभे आहेत। सानपाडा, सीवूड्स, नेरूळ इथं भाजप बंडखोर उभे आहेत, त्यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या डोक्याला ताप झालाय। या बंडखोर उमेदवारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केलाय। काय नक्की तुमची नाराजी आहे? भाजप पक्षाच्या बाबतीतली काय भूमिका आहे? भाजप पक्षाच्या बद्दल मी आमचे नवी मुंबईचे जे स्थानिक नेतृत्व ज्यांच्या हातात भारतीय जनता पक्षाने निवडणुकी सगळी सूत्र दिली, आम्ही हे मान्य करतो की निवडणुका जिंकण्यासाठी ताकदीचे कार्यकर्ते लागतात। परंतु संघटनेमध्ये असं ठरलं होतं की A+चे ज्या ठिकाणी बूथ आहेत आणि जिथे ताकदीचे कार्यकर्ते आहेत तिथे कार्यकर्ते आयात केले जाणार नाहीत। A+चे जे बूथ आहेत त्या ठिकाणी आपला जो ताकदीचा कार्यकर्ता आहे, मग साम दाम दंडभेद हे निवडणूक करण्यासाठी सर्व लागतं। जे त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते मूळ उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आयात उमेदवारांचा विचार केला जाणार नाही असं स्पष्ट धोरण ठरलेलं असताना A+च्या ठिकाणी यांनी उमेदवार आयात केले। नुसते आयात केले नाही तर त्यांना उमेदवारी दिली, नुसती उमेदवारी दिली नाही तर ती उमेदवारी देताना कुठल्याही मूळ कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही, चर्चा विनिमय झाला नाही की आपण हे का करतोय। कारण भाजप हा चर्चा करणारा पक्ष आहे। ही चर्चा न झाल्यामुळे A+च्या ठिकाणी हे उमेदवार आयात केल्यामुळे त्या ठिकाणी ताकदीचा कार्यकर्ता असणारा जो वर्ग आहे तो त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आणि निश्चितच जर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हा विचार केला नसेल, खोटं बोलले असतील की नाही A+च्या ठिकाणी आपण उमेदवार आयात करणार नाही, जिथे ताकद आहे तिथे उमेदवार आयात करणार नाही, तर खोटं बोलल्यामुळे आम्हालाही असा निर्णय घेऊन त्या ठिकाणी ताकदीशी उभं राहावं लागलं। खरं पाहता मला कुठल्याही प्रकारचा फोन आलेला नाहीये, दबाव टाकलेला, पण माझे सहकारी मित्र जे होते, जे माझ्यावर पॅनल होते, त्यांना वेगवेगळा दबाव टाकून त्यांना षडयंत्र करून मागे घेण्यास भाग पडलेला आहे आणि कुठेतरी आमचा पॅनल कमकुवत व्हा अशी त्यांनी पूर्णपणे तयारी केली। आज 2 दिवस सुद्धा जे मला सहकार्य करतात त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने धमकावून म्हणा किंवा कुठला आमिष दाखवून त्यांना माझ्या बरोबर असलेला संपर्क तोडायला सांगितलेला आहे। म्हणजे सर्व साम दाम दंडभेद ते वापरत आहे, परंतु खरोखर सानपाड्यातली जनता ही माझ्या पाठीशी आहे। मी तुम्हाला अनेक अशा बाईट्स दाखवेल, अक्षरशः जनता रडत आहे, जनता आक्रोश निर्माण करते की आमले तुमच्यावर झालेला अन्याय हा तुमचा अन्याय, आमच्यावर झालेला अन्याय आणि त्याचा बदला आम्ही नक्कीच घेणार। कुठल्या धमकीस न घाबरता मी अपक्ष फॉर्म हा फक्त आणि फक्त जनतेच्या विश्वासावरती भरलेला आहे आणि त्याच विश्वासावरती मला असं नक्की खात्री आहे की जनता जनार्दन मला नक्कीच या विभागाने निवडून देईल। नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीने या सगळ्या उमेदवारांना नाकारण्यात आले, यांची उमेदवारी नाकारण्यात आली आणि मग आता या सगळ्याच उमेदवारांची जेव्हा ताकद पाहिली जाते तेव्हा भाजपकडून देखील यांना आता उमेदवारी मागे घेण्यासाठी सांगण्यात येते आणि काही जणांनी तशा पद्धतीने उमेदवारी मागे देखील घेतली आहे। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।